माझं नाव डॉक्टर ऐश्वर्या संग्राम पाटील। आज आषाढी एकादशी निमित्त ND पाटील फाउंडेशन संचलित पाटील्स क्लिनिकच्या वतीने मोफत वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आलेलं आहे। त्यासाठी सर्वांनी त्याचा मोबदला घ्यावा। काय सांगताय, नंदवाळची दिंडी सोहळा आषाढी एकादशी निमित्त आपल्या या फाउंडेशनकडनं प्रसाद वाटप सुरू आहे। किती वर्षापासून सुरू आहे आणि कोणत्या उद्देशाने प्रसाद वाटप केला जातो? नमस्कार, रामकृष्ण माऊली। अगदी हा सगळा परिसर पंढरपूरमध्ये झालेला आहे आणि या भक्तिमय वातावरणामध्ये ज्येष्ठ पत्रकार ND पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून गेली 14 वर्षे या ठिकाणी या वारी असो किंवा सामाजिक काम असो किंवा पूर परिस्थिती असो, या विविध क्षेत्रामध्ये सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे हे जे काही ND पाटील फाउंडेशन आहे यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात। गेली 4 वर्षापूर्वीपासून या वारीमध्ये फळे वाटप, रुग्णांची सेवा, रुग्णसेवा, त्याचबरोबर गरजूंना मदत असे अनेक उपक्रम राबवले जातात। आज या ठिकाणी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या आव्हानानुसार वारी आरोग्याची ती नंदवाळच्या दारी या माध्यमातून आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। सकाळपासून अनेक वारकरी, अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील, नेते असतील, या सर्वांनी आमच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे। इतकंच नाही तर अनेक वारकरी जे आहेत ते थोडंसं आजारी आहेत किंवा चालताना थोडा त्रास होतो, त्यांची मसाज, त्याचबरोबर त्यांना योग्य औषधं, ORS आणि आवश्यक असणारी जी काय औषधी सेवा जी आहे ही सकाळपासून देण्यात आलेली आहे। हा एक भक्तिमार्ग, सेवा मार्ग म्हणून हा काम आम्ही आजपर्यंत करत आहोत। याचं फळ आपल्याला मिळतंच, तो पाठ वेगळा। कर्मण्यवाधिकारी असते महाप्रशु कदाचन। कुठल्याही फळाची अपेक्षा न करता आम्ही हे काम 14 वर्ष सलग अव्याहतपणे सुरू केलेलं आहे आणि या कोविडपासून असेल किंवा अनेक या ठिकाणी उपक्रम असतील, अगदी फूड पॅकेटचं वाटप असेल, गणपतीच्या काळामध्ये फूड पॅकेटसुद्धा आम्ही वाटप करतो या ठिकाणी आणि हे सगळी मंडळी आम्ही अत्यंत भक्तिभावाने आम्ही काम करतो। यामुळे ह्या वारीचा आनंदही वेगळा असतो आणि हा आनंद घेण्यासाठी आम्ही सर्व मित्रमंडळी सामाजिक कार्यामध्ये आम्ही अग्रेसर असतो। रामकृष्ण।